यानंतर या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। महत्त्वाची अपडेट आहे, राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे। नेमकं निवडणूक आयोग काय घोषणा करणार, तारखा निवडणुकाच्या जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आताची महत्त्वाची अपडेट, राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होत आहे। खरं तर वेगवेगळ्या तारखा या वेगवेगळ्या नेत्यांकडून जाहीर होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुका कधी जाहीर होतात, या तारखा कधी जाहीर होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आणि त्यातच ही महत्त्वाची अपडेट आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची अशी पत्रकार परिषद होत आहे आणि त्यामुळे आज निवडणुकांच्या तारखा या जाहीर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमक्या अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते, काय मोठी घोषणा होण्याची शक्यता? राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, किंवा यातला एक दुसरा पर्याय असा एक म्हणला जातो की राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अंतिम मतदार यादी आणि इतर गोष्टींच्या बाबतीतली जी तयारी आहे त्या संदर्भातली अधिकृत माहिती दिली जाते का? पण अधिक जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार कदाचित आज नगरपालिकांच्या संदर्भामध्ये नगरपंचायत, नगरपालिका व नगर परिषदा यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे आणि त्या दृष्टिकोनातनं महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही घोषणा होतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। निश्चितच सागर, अगदी काही वेळापूर्वी महाविकास आघाडीतले नेते, विरोधी पक्षातले नेते हे म्हणत होते की आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपल्या मागण्या मांडणार आहे की जोपर्यंत सदोष जी यादी आहे मतदार यादीत तोपर्यंत ती स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी ते करणार होते। या सगळ्याचा काही याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे का? नेमकं काय होईल? वास्तविकतेत विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याचा 100% अधिकार आहे असं सांगितलं जातं। मात्र दुसरीकडे मुद्दा उपस्थित राहतोय तो म्हणजे की अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना विरोधकांना त्यांचं मानणं जरी म्हणायचं असलं तरी राज्यात SIR लागू करण्याच्या संदर्भात कुठलीही नाही आहे। दुसरीकडे कोर्टाचे आदेश आहेत की 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं हे अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातनं कदाचित एक तसा स्वरूपाचा एक मुद्दा उपस्थित समोर केला जाईल असं म्हटलं जातं आणि यामुळेच कदाचित निवडणुका प्रक्रिया थांबवणं हे तुर्तास शक्य नाही आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जे येणाऱ्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात त्याचीच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेषतः नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होईल, कारण की त्यांच्या संबंधित मतदार याद्यांच्या संदर्भातला असेल किंवा इतर ज्या आहेत त्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि एका बाजूला विरोधकांकडनं जो भलेही मागणी करत असली तरी कदाचित दुसरा असा एक पर्याय विरोधकांकडे असेल की ते कोर्टात जाऊ शकतात। पण कोर्टाचाच आदेश आहेत की 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं हे अपेक्षित आहे। त्यामुळेच कदाचित राज्य निवडणूक आयोग हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्याच आदेशाने आज पत्रकार परिषद घेत आहे आणि कदाचित या संदर्भातल्या घोषणासुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच सागर, आपण असे सोबत राहा। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे महत्वाची। आज निवडणुकांच्या तारखा या जाहीर होणार का, काय शक्यता आहे? एक चर्चा होती की 5 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू होईल। दिलीप वळसे पाटील पासून ते अनेक लोकांनी त्याचा सुतोवाच केला होता। त्यामुळे अशा महत्वाच्या टप्प्यावरती ज्या वेळेला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असते त्याचा सरळ असा अर्थ असतो की महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। इनफॅक्ट मी तर म्हणेन की ती त्याच कारणासाठी पत्रकार परिषद घेतली जाते आहे। 3 टप्प्यामध्ये ह्या निवडणुका होतील असं म्हणतायत। पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि अर्थात तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका। मधल्या काळातल्या सगळ्या घडामोडी जर आपण बघितल्या, साधारणपणे निधीची आवश्यकता होती, निधी दिलेला आहे। 1 लाख कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज आहे BLO आणि बूथ लेव्हल सेंटरसाठी, प्रत्येकी 4-4, 5-5 कर्मचारी, तीही राज्य सरकारनं तयारी केलेली आहे। प्रभाग रचना ते अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेलं आहे, आरक्षण घोषित झालेलं आहे। त्यामुळे त्या अर्थाने राज्य सरकारची सगळी तयारी झाल्यानंतर आता निवडणूक आयोगानं आपली अंतिम तयारी पूर्ण केल्याचं हे द्योतक आहे की आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होत आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लगोलग आचारसंहिता लागू होईल। 2 शक्यता वर्तवल्या जात होत्या, एक होती 5 तारीख, दुसरी होती 7 तारीख, तशी आज 4 तारीख आहे। याचा अर्थ थोडासा चकवा असेल जर 4 वाजता ही निवडणूक घोषित झाली तर, ज्याची दाट शक्यता आहे आणि मग उद्यापासून सगळ्या प्रक्रिया इलेक्शनच्या तशा अर्थाने सुरू होतील आणि 5 वर्षापासून प्रदीर्घ ज्यांना प्रतीक्षा होती, स्थानिक स्वराज्य संस्थेमधले स्थानिक नेते असतील, प्रशासन असेल, तर त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा।
दुसरी अगदीच म्हणजे ह्या पत्रकार परिषदेमध्ये हे प्रश्न निश्चितपणे विचारले जातील आणि ते प्रश्न आहेत ते म्हणजे ह्या बोगस मतदार याद्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे स्वतःचं जे सॉफ्टवेअर सेंट्रल गव्हर्नमेंटचं होतं जे त्यांनी वापरलं तर त्याच्याबद्दलचा एखादा दुसरा खुलासा येऊ शकतो. कारण आजच बॉम्बे हायकोर्टामध्ये ह्या संदर्भामध्ये जी पिटिशन आहे त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. पण त्या पिटिशनमध्ये जो उल्लेख केला गेला की 18 वर्ष 2000 ऑगस्ट 24 इलेक्शन कमिशनच्या म्हणण्याप्रमाणे ऑगस्ट 2025 म्हणजे तोही मुद्दा निघालेला आहे. जेवढे म्हणून असे महत्वाचे मुद्दे होते की ज्याच्यात काहीतरी इलेक्शन कमिशनच्या दृष्टीनं अडचणीची बाब होती ती पूर्णपणे आधीच संपलेली आहे. गेल्या 3-4 दिवसातल्या घडामोडी अत्यंत बारकाईने बघितल्या तर 2 महत्वाच्या घडामोडी आहेत आणि त्या घडामोडी असं सूचित करतात की तो सुद्धा मुद्दा इलेक्शन कमिशननी संपवला आपल्या दृष्टीने. 31 जुलैची जी इलेक्शन कमिशननं स्वतःसाठी घालून दिलेली मतदार यादीची मर्यादा होती ती वाढवली. सेंट्रल इलेक्शन कमिशननं त्यांनी म्हटलं की ऑगस्ट पर्यंत करा, ते मान्य झालेलं आहे. दुसरं बोगस मतदारासंदर्भामध्ये जेव्हा कालच भारतीय जनता पार्टीनं पत्रकार परिषद घेतली तेव्हाही स्पष्ट झालं होतं की इलेक्शन कमिशननी स्वतःच्या मर्यादेमध्ये बोगस दुहेरी मतदारांची यादी तयार केलेली आहे ते सॉफ्टवेअरच्या मदतीने. त्यामुळे तो कन्स्ट्रेंट संपला. आता आज फक्त एवढंच होईल की इलेक्शन कमिशनची ही पत्रकार परिषद ही तारखा स्पष्ट करेल. थोडासा लोकांचा भाग एवढाच असेल इंटरेस्टचा की महापालिका केव्हा होतील, जिल्हा परिषदा आधी घेतल्या जातील की नगरपालिका. परंतु आपल्याकडे जे इनपुट्स आहेत त्याप्रमाणे नगरपालिकांच्या निवडणुका आधी होतील, नगरपंचायती आणि नगरपालिका होतील आणि मग जिल्हा परिषदा. आजचा दिवस क्रुशल मिनी विधानसभा निवडणुका असं आपण ज्याला म्हणतो तशा मिनी विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी आज इलेक्शन कमिशनच्या प्रेस कॉन्फरन्सनी सुरू होईल. सोबत राहा. तर राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होते त्यामुळे संभाव्य तारखा जाहीर होणार का आगामी निवडणुकांसंदर्भातलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले पुढचे अपडेट्स घेऊन येते माझी सहकारी प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञा, नक्कीच. आणि आज दुपारी 4 वाजता ही महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेतनं नेमकी काय घोषणा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. राहुल, सगळ्यात महत्वाची बाब, एकीकडे विरोधक आक्रमक झालेले आहेत, पूर्ण मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच निवडणुका घ्या, आणि त्यातच आता निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद, काय यातनं येत्या काळातले कॉन्फ्लिक्ट असू शकतात? कारण निवडणूक आयोग आपल्या बाजूनं पूर्णपणे स्वच्छ आहे आणि कदाचित आजच तुम्ही म्हणताय तसं आचारसंहिताही लागू शकते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा त्यांना आधार आहे कारण सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आत सगळी निवडणूक प्रक्रिया करायला सांगितलेली आहे. त्याच्या बाहेर त्यांना जाता येणार नाही. आणि 2 मुद्दे जे मी सांगितले ते निवडणूक आयोगाने केलेत. बघा प्रज्ञा, जेव्हा एखादी घडामोड घडते तेव्हा त्या घडामोडीचे अर्थ लगेच लक्षात येत नाहीत, काही काळानंतर ते लक्षात येतात. काल ज्या वेळेला दैनिक सकाळनी ती बातमी प्रकाशित केली की इलेक्शन कमिशननी बोगस आणि दुबार मतदारांचं एक पूर्ण तपशीलवार असं विवेचन तयार केलं, त्यासाठी सॉफ्टवेअर वापरलं गेलंय आणि तो योगायोग नाही की नंतर भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षाला त्यांचा विरोध खोडण्यासाठी मतं मांडली स्वतःची. दोन्ही मुद्दे झालेले आहेत. माझ्या मते आज इलेक्शन कमिशन आपल्या पूर्ण तयारीनुसार निवडणुकीची घोषणा करेल. नक्कीच. थोडंसं थांबवतीये. प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद आहे, काय या परिषदेतनं घोषणा होऊ शकतात? आजच आचारसंहिता लागू शकते का? नाही, आता आम्ही सांगितलं लागू शकते तर निवडणूक आयोग आम्हाला विचारून किंवा आमचा संबंध आहे असा आपण अर्थ प्रस्थापित कराल. आता शेवटी निवडणूक आयोग काय करणार हे आम्ही कसं काय सांगू शकतो. पण कोर्टानं जी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत की या पर्टिक्युलर जानेवारी तारखेच्या आत त्या ठिकाणी निवडणुका करा, तर त्या अर्थाने काय होऊही शकतं की निवडणूक आयोगाला काही स्पष्टीकरण द्यायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारची माध्यमातनं काही गोष्टी चालल्या आहेत आणि त्याच्यामुळं आयोग नेमकं काय करणार आहे ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही कसं काय सांगू शकतो. आयोगच त्या ठिकाणी जेव्हा सांगेल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे ते कळू शकेल. अगदी आयोगाकडनंच ते अपेक्षित आहे. मात्र यापूर्वी वळसे पाटलांनी असं म्हटलेलं होतं की त्यांच्यापर्यंत आलेली माहिती आहे, कधीपासून निवडणुका लागू शकतात याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं आणि म्हणून हा प्रश्न विचारला होता तुम्हाला. मात्र येत्या काळामध्ये जसे सरकारी दप्तरी बऱ्याचशा गोष्टी या आधीच नमूद असतात त्याप्रमाणे कोणत्या निवडणुका आधी होऊ शकतात याबद्दल तरी किमान काही माहिती? नाही, मला वाटतं जर झाल्या तर पहिल्या नगर परिषदेच्या होऊ शकतात, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नंतर मला वाटतं महानगरपालिकांच्या होऊ शकतात. कारण शेवटी मोठी निवडणूक यंत्रणा असते, प्रक्रिया असते, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी करतील असं वाटतं आणि अशा पद्धतीचं होणं अपेक्षित आहे. आता नेमकं निवडणूक आयोगाच्या मनामध्ये कशा पद्धतीनं प्रायोरिटी घ्यायची, वेगवेगळ्या करायच्या, एकत्र घ्यायच्या, सर्वस्वी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. परंतु अशा प्रकारे होतील असा
अंदाज त्या ठिकाणी सांगता येईल. बरोबर. प्रवीणजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काही ठिकाणी तुम्ही मैत्रीपूर्ण लढती करणार आहात, काही ठिकाणी स्वतंत्र लढणार आहात, तर याचा कशा पद्धतीनं ताळमेळ बसवणार या निवडणुकांमधनं? आमच्यामध्ये अत्यंत सुस्पष्ट अशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्री आणि या महायुतीचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे की आम्ही शक्यतो महायुतीतच लढणार आहोत, याविषयी तिघांचंही एकमत आहे. परंतु आता ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार जास्तीत जास्त लढण्याची किंवा लढवण्याची इच्छा असते आणि अशा वेळेला जर तुल्यबळ त्या ठिकाणी दोन्ही पक्ष असतील आणि महायुती होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, परंतु त्या समन्वयात होतील. एकमेकांच्यावर कुठल्याही टीका आरोप न करता मैत्रीपूर्ण लढत असू शकतील, परंतु महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रितच राहण्याची लढण्याची मानसिकता आज तिन्ही पक्षांची, तिन्ही नेत्यांची त्या ठिकाणी आहे असं मला या ठिकाणी वाटतं. नक्कीच. खूप धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आपण बघतोय आता महत्त्वाची अशी ही घोषणा होऊ शकते, कारण राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या घोषणा होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमधनं मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत, तसंच प्रवीण मुधोळकर नागपूरमधनं आपल्यासोबत आहेत, तर नाशिकमधनं प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी आपण जातोय मोहसिन यांच्याकडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कितपत तयारी, कशा पद्धतीनं सध्या तिथलं वातावरण आहे? नक्कीच घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि जवळपास तयारी देखील सगळ्यांकडे झालेली आहे. आज जी पत्रकार परिषद आहे त्यानुसार नगर परिषद आणि नगरपालिकेच्या सुरुवातीला निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे जवळपास सगळ्याच नगरपालिकेत आणि नगर परिषदमध्ये तयारी झालेली आहे. खास करून जे प्रस्थापित नेते आहे, खास करून सत्ताधारी जे नेते आहेत त्यांच्याकडून ही सगळी तयारी सुरू आहे. एवढंच काय तर काही नेत्यांनी उमेदवार देखील जाहीर केलाय. आपण जर बघितलं तर सिल्लोडमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा जो आहे तर तो नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि तशी घोषणा देखील करण्यात आलेली आहे. सत्तार यांच्याकडून त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. फक्त अधिकृत घोषणा ही बाकी होती, मात्र प्रत्यक्षात जे इच्छुक आहेत ते सगळे कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे. त्यामुळे जवळपास हे निश्चित होतं की पुढील या आठवड्यात म्हणजे या आठवड्यात ही घोषणा होईल. फक्त ती घोषणा कधी होणार याकडे लक्ष लागलं होतं, मात्र प्रत्यक्षात वार्डामध्ये असेल किंवा इच्छुक नगराध्यक्ष असतील ते सगळे कामाला लागलेले आहेत आणि आज घोषणा झाल्यानंतर अधिकृत या सगळ्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. नक्कीच. थेट नागपूरमध्ये आता जाणार आहोत. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, कशा पद्धतीनं नागपुरातली तयारी आहे? प्रभाग रचना असेल किंवा तिथले जे मतदार आहेत ते कितपत तयारीत आहेत? हे सगळं सांगण्याआधी मुख्यमंत्री नागपूरचे आहे, महसूल मंत्री नागपूरचे आहे आणि केंद्रातले हेवीवेट नेते नितीन गडकरी हे नागपूरचे आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आगामी काळामध्ये जवळपास 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहे, 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे आणि 289 नगरपालिकांच्या निवडणुका आहे आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये हे तिन्ही नेते जे आहे अत्यंत यांची भूमिका भाजपसाठी महत्वाची असते. आता नागपूरमध्ये जर परिस्थिती पाहिली तर गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांनी प्रचाराची धुरा जी आहे ती जवळपास 15 दिवसाआधीच हाती घेतल्याचं चित्र सध्या दिसतंय आणि कार्यक्रम जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये सुरू झालाय. जिल्हा परिषदेचं पाहिलं आपण तर चंद्रशेखर बावनकुळे हे फक्त म्हणजे आज मंगळवार असेल तर कॅबिनेटसाठी 1-2 दिवस मुंबईत जातात आणि पूर्ण वेळ हे नागपूरमध्ये आणि जिल्ह्यामध्ये राहतात, अमरावतीत जातात. त्यामुळे नागपूरमध्ये परिस्थिती जर पाहिली आपण जिल्हा परिषदची तर मोठ्या प्रमाणामध्ये तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं सुरू आहे. दुसरीकडे जर महानगरपालिकेची जर तयारी पाहिली तर अनेक प्रकल्प जे आहे ते तयार आहे आणि त्यांचं लागोपाठ त्यांचे भूमिपूजनाचे कार्यक्रम जे आहे ते आता सुरू होणार आहे. त्यामुळे आता गमतीत असं म्हटलं जातं की कुदळ पावडे जे आहे ते आता रेडी आहेत आणि कुदळ पावडे घेऊन भूमिपूजनाचे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी अनेक प्रकल्पांची जो शुभारंभ आहे तो होईल आणि भूमिपूजन जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद झालं, महानगरपालिका झालं, नगरपालिका ज्या आहे तर नगरपालिका सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहे आणि नगरपालिकांमध्ये त्याची आकडेवारी सांगतो जवळपास 289 नगरपालिकांच्या निवडणुका आहे.
याच्यापूर्वी ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याला मिनी विधानसभा असं म्हटलं जातं, तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाजपनं त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे हे भाजपचे 3 नेते अत्यंत मोठी भूमिका त्यांनी वठवली होती. दुसरीकडे काँग्रेसची जर परिस्थिती पाहिली आपण तर काँग्रेस ही वर्षभर काही फार ऍक्टिव्ह नसते निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या थोड्या आधी काँग्रेस ऍक्टिव्ह असते असा आरोप केला जातो. तसं ग्रामीणचं कार्यालय नागपूरचं सुरू झालेलं आहे आणि इतर जे नागपूर शहरामध्ये आंदोलनं काँग्रेसचे वाढलेले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आता अलर्ट मोडवरती सध्या दिसते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 शकलं पडलेली आहे, 2 तुकडे झालेले आहे. त्यासोबत शिवसेनेचे 2 तुकडे झाले आहे. या दोन्ही पक्षाची विदर्भात नागपुरात तशी ताकद कमी होती, त्यामुळे 2 भाग झाल्यामुळे त्यांची ताकद तशीही कमी आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना महायुतीतून आणि महाविकास आघाडीतून महानगरपालिकेमध्ये फार काही जागा मिळतील अशी सध्या तरी शक्यता कमी आहे. यात देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की मुंबई वगळता कुठेही युती होईल अशी शक्यता नाहीये. त्यामुळे मुंबई वगळता कुठेही मित्रपक्षांना महायुतीमधून जागा मिळेल असं वाटत नाही आणि महाविकास आघाडीत तर शेवटच्या दिवसापर्यंत तिढा कायम असतो. त्यामुळे तिथे स्थानिक स्तरावरती ज्या पद्धतीनं समीकरण आहे तशी जागा वाटप होईल. पण आता प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आचारसंहिता लागेल, पण या आचारसंहिते नंतर कळेल की या सगळ्या निवडणुकांची काय तयारी आहे. नक्कीच प्रवीण, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत. मात्र सध्या विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत. विजय वडेट्टीवारजी, आज महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे, काय अपेक्षित आहे आपल्याला? पत्रकार राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे, म्हणजेच त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत किंवा निवडणुका घोषित करायच्या आहेत. आता ते जिल्हा परिषदा करतात, नगर परिषदा करतात, या संदर्भातली माहिती नाही. पण मुळात या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छता वातावरणात व्हाव्यात ही आमची भूमिका आहे. इथे निवडणूक आयोगाची भूमिका ही अगदीच म्हणजे कोणालाही पाठीशी घालणारी नसावी. आमची मुळात मागणी होती की या निवडणूक याद्या स्वच्छ कराव्यात, त्यातले काही दुबार तिबार आहे, मृतक आहेत आणि जे काही बोगस मतदार आहेत ते त्यातून वगळले गेले पाहिजेत आणि त्यानंतर या निवडणुका व्हाव्यात अशी आमची साधारणतः मागणी होती. पण ठीक आहे, आता ते निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असेल, राज्य सरकारची मर्जी असेल निवडणुका झाल्या पाहिजेत, तर आम्ही त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. पण एक निवडणूक आयोगाने लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा बोगसपणा झाला तर याला जबाबदार मात्र निवडणूक आयोग राहील. आम्ही 2-2दा भेटून आणि सगळे पुरावे देऊन जर या संदर्भातली भूमिका या संदर्भात निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, थातुरमातुर काहीतरी त्यांनी उत्तरं दिलीत, ठोस अशी कारवाईचं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका होत आहेत की ज्या मतदार याद्यामध्ये घोळ झालेला आहे, मतदार याद्या स्वच्छ नाहीत, तरी पण निवडणूक घेण्याचा अट्टास असेल तर त्याला आम्ही काही थांबवू शकत नाही आणि तो अधिकारही नाही. पण एक लक्षात घ्या की या निवडणुका पारदर्शी व्हाव्यात आणि कुठेही जर गडबड झाली तर याला निवडणूक आयोगच याला जबाबदार राहील हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे खोटे सत्ताधाऱ्याला पाठी घालून मांडलिक बनून या निवडणुका पार पाडताना 10दा विचार करावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच. एकीकडे आपण बघतोय दिल्लीमध्ये तुमची महत्वाची एक भेट आहे निवडणूक आयोगासोबतची आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं ही पत्रकार परिषद होतीये. कितपत तयारी आता तुमची महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहे? कारण तुम्ही म्हणताय की याद्या स्वच्छ व्हाव्यात ही तुमची भूमिका होती, ती भूमिका जी आहे ती मात्र आता पूर्णपणे होईल पूर्ण निवडणूक आयोगाकडनं, असं तरी काही सध्याचं चित्र नाही असं म्हणता येईल का? नाही, नक्कीच. बघा, एक आहे की राहिला महाविकास आघाडीचा विषय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर आघाड्या करायच्या, युती करायची त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत. त्या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या बैठका अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत, आघाडींच्या झालेल्या आहेत, स्वतंत्रपणे झाल्या आहेत. काही जिल्ह्यामध्ये आघाडी होते आहे, काही जिल्ह्यात होत नाही आहे. पण यामध्ये कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये त्यांना तिथली परिस्थिती लक्षात घेऊन राजकीय तो निर्णय घ्यायचा आहे. त्याला आमचा पूर्णतः आम्ही मोकळीक दिलेली आहे. पण मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये जरी आघाडी किंवा मी लढलो नाही तरी जनतेचा आक्रोश सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात प्रचंड आहे आणि शेतकरी पासून तर शेतमजुरापासून तर युवा सुद्धा भडकलेला आहे, त्यांची माती भडकली आहेत का हाताला काम नाही. या राज्यामध्ये जर 1,17,000 12वी पास झालेले तरुण जर टीसी घेऊन जाऊ शकत नसतील तर मात्र हे किती गंभीर होत चाललंय. त्यांना उच्च शिक्षणाची गरजच नाही कारण नोकऱ्याच उपलब्ध नाही. त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आतुरमातुर काहीतरी देण्याचा प्रयत्न सगळं झालेला आहे. अशा याच्यामध्ये जनतेमध्ये सरकारच्या संदर्भात प्रचंड आक्रोश आहे. अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका होताना
नक्कीच सरकारच्या विरुद्ध कौल आहे मिळेल हा आम्हाला पूर्णतः आशावाद आहे. नक्कीच. तर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि आमच्याशी बोललात त्यासाठी विजयजी. तर आपण बघतोय एकीकडे महाविकास आघाडी म्हणून तर स्थानिक ज्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं स्थानिक नेते जो निर्णय देतील त्याप्रमाणे निवडणुका होतील असं म्हटलेलं आहे आणि एकीकडे आता विरोधक सुद्धा आगामी निवडणुकांसाठी तयार आहे असं सुतोवाच केलेलं आहे वडेट्टीवार यांनी. नाशिकमध्ये आता थेट जाणार आहोत. नाशिकमध्ये आपण बघतोय प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहे की एक अंतर्गत महायुतीमध्येच प्रचंड अंतर्गत विरोध आहे आणि एकमेकांवरती कुरघोड्यांचं राजकारण रंगलेलं आहे. यामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका कशी तयारी नाशिकमध्ये? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर अनेक वर्ष उलटलेली आहेत आणि निवडणुका ह्या झालेल्या नाही आहेत. त्यामुळे जनता असेल यासोबतच राजकीय पक्ष असतील या निवडणुका कधी होणार याकडे ते डोळे लावून आहेत आणि आजच दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहेत. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये काय घोषणाही केली जाते, निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जात आहेत का, असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत देखील सगळ्यांच्या नजरा या लागलेल्या आहेत. अशी देखील शक्यताही वर्तवली जाते की सुरुवातीला नगर परिषद, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणुका ज्या आहेत त्यांची तारखा ज्या आहेत त्या घोषित केल्या जाऊ शकतात. दरम्यान आपण जर एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील जर परिस्थिती बघितली तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही आहेत असं बघायला मिळतंय. कारण ते कालचं जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ त्यांचं दिंडोरी मतदारसंघ असेल, यासोबतच माणिकराव कोकाटे यांचा सिन्नरचा मतदारसंघ असेल, इथे भाजपमध्ये काल पक्षप्रवेश झालेले आहेत आणि या दोन्ही ठिकाणी आता आपण एखादी सत्ता मिळवू, इथे जिल्हा परिषदेवरती कमळच फुलवू असं गिरीश महाजन असेल, यासोबतच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात हे म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये एकमेकांवर कुरघोडी केल्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांनी देखील अजित पवारांकडे मागणी केलेली आहे की सर्वाधिक 7 आमदार हे नाशिक जिल्ह्यामध्ये आपले आहेत, त्यामुळे स्वबळावरच आगामी निवडणुका ज्या आहेत त्या आपण लढू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता नक्की महायुतीत काय सुरू आहेत हा प्रश्न उपस्थित आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील आपण जर बघितलं तर बैठका या सुरू झालेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची देखील मागणी आहेत की आपण या सगळ्या निवडणुका आहेत त्या स्वबळावर लढल्या पाहिजे. त्यामुळे आता आज ही पत्रकार परिषद आहेत, पत्रकार परिषदेत नक्की काय घोषणाही केली जाते आणि त्यापुढे आता काय नक्की राजकारण हे रंगते ते पाहावं लागणार आहेत. आपण बघितलं तर आता मागच्याच आठवड्यामध्ये महाविकास आघाडी मनसेकडून देखील मोर्चा काढण्यात आला. बोगस मतदार याद्यांचा मुद्दा जो आहे तो त्यांनी उचलून धरलेला आहे आणि आता ही पत्रकार परिषद. नक्कीच. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.